नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। सातारा जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेच्या गटरचना गणरचना पंचायत समितीच्या फलटणच्या गणरचना ही नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत आणि यानंतर आता जे संभाव्य इच्छुक आहेत यांनी आपल्या मोर्चेबांधणीला सुरुवात केलेली आहे। अद्यापही आरक्षण निश्चित झाले नसले तरी इच्छुक उमेदवारांची चाचपणी आतापासूनच सुरू झालेली आहे। मात्र लक्ष आरक्षणाकडे लागून राहिलेलं आहे। फलटण तालुक्यातील जिल्हा परिषदेचे 8 गट आहेत। नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून 8 जिल्हा परिषद गटातील संभाव्य जे चर्चेतली नावे आहेत इच्छुकांची यावरती आपण प्रकाशझोत टाकत आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद गुणवरे गटामध्ये संभाव्य इच्छुक उमेदवार कोण आहेत याबाबत आपण चर्चा करणार आहोत। जिल्हा परिषदेच्या गुणवरे गटामध्ये गुणवरे पंचायत समिती गण आणि आसू पंचायत समिती गण अशा 2 पंचायत समिती गण येत आहेत। गुणवरे पंचायत समिती गणामध्ये गुणवरे त्याचबरोबर सरडे, साठे, मटाचीवाडी, खटके वस्ती या 5 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे। तर दुसरा गण आसू गण, या आसू गणामध्ये आसू, पवारवाडी, ढवळेवाडी आसू, गोखळी, जाधववाडी, तामखडा, हनुमंतवाडी, शिंदेनगर या गावांचा समावेश आसू गणामध्ये करण्यात आलेला आहे। जिल्हा परिषदेच्या गुणवरे गटामधून विश्वासदादा गावडे यांच्या मिसेस यांनी या जिल्हा परिषद गटाचं प्रतिनिधित्व केले होते। राजे गटाचे विश्वासराव गावडे यांच्या पत्नी या ठिकाणावरून गतवेळी मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या। आता आगामी काळामध्ये या जिल्हा परिषद गटामधून कोण या ठिकाणी कोणाकोणाची नावे चर्चेत आहेत हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत। गुणवरे जिल्हा परिषद गटाचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष जे झालेले आहेत नुकतेच ते श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्या नावाची चर्चा आहे। त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेचे फलटण तालुकाध्यक्ष आणि राष्ट्रवादी राजे गटाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अतिशय निकटवर्ती समजले जाणारे बापूराव गावडे यांचेही नाव या ठिकाणी चर्चेमध्ये आहे। त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य जे गुणवरे गटामधून पाठीमागे निवडून गेले होते आणि गुणवरे गावचे आहेत असे शिवाजीराव गावडे, युवा नेते पैलवान शहाजी नाना गावडे पाटील, त्याचबरोबर सेवानिवृत्त DYSP तुकाराम गौंड साहेब यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत आहे। गुणवरेचे स्वराज पतसंस्थेचे संचालक आणि भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व डॉक्टर धनंजय आटोळे हेही या ठिकाणी चर्चेत आहेत। भारतीय जनता पक्षाचे माजी फलटण तालुका अध्यक्ष आणि जे खटके वस्ती येथील धाराडीचे कार्यकर्ते आहेत पैलवान बजरंग गावडे यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत आहे। त्याचबरोबर ज्येष्ठ नेते श्रीराम कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन पैलवान बजरंग नाना खटके यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत आहे। त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे फलटण तालुकाध्यक्ष माजी तालुकाध्यक्ष पैलवान बजरंग नाना गावडे, त्याचबरोबर गोखळी गावचे युवा नेतृत्व आणि कार्यक्षम धाराडीचे माजी सरपंच नंदूमामा गावडे यांचेही नाव चर्चेत आहे। त्याचबरोबर प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले सागर गावडे पाटील, गोखळी ग्रामपंचायतचे माजी सरपंच मनोज तात्या गावडे, पवारवाडी येथील युवा नेतृत्व चंद्रहार पिसाळ, शिंदेनगर येथील श्रीराम कारखान्याचे संचालक नितीन शिंदे यांचीही नावे या ठिकाणी चर्चेत आहेत। आसू येथील भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व विशाल माने पाटील, त्याचबरोबर हनुमंतवाडीचे माजी सरपंच विक्रमसिंह जाधव जे दहाडीचे सरपंच आहेत, मोठ्या प्रमाणावरती त्यांनी शासनाचा निधी आपल्या गावामध्ये खर्च केलेला आहे। त्याचबरोबर गुणवरे येथील सौ साधनाताई संभाजीराव गावडे या तिथली एक संस्था आहे ईश्वर कृपा शिक्षण संस्था, त्यांच्या त्या सचिव आहेत। त्याचबरोबर मटाचीवाडी येथील उद्योजक सुखदेव गोरपडे यांचंही नाव प्रामुख्याने चर्चेमध्ये आहे। हे सर्व संभाव्य चर्चेतील नावे आहेत। अद्यापही आरक्षण जाहीर झालेले नाही। आरक्षण जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आणखीन यामध्ये इच्छुकांची नावे वाढू शकतात। आमच्यापर्यंत अद्यापर्यंत आलेली ही नावे संभाव्य चर्चेतील नावे आहेत।
फलटण तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष त्याचबरोबर राजे गट यांच्यामध्ये तुल्यबळ लढत आहेत. त्याचबरोबर अजून एक नाव सर्वात या ठिकाणी खरं तर राहून गेलं. शिवसेनेचे फलटण तालुका प्रमुख विकास नाळे ज्यांचं गाव मठाचीवाडी आहे आणि त्यांचंही नाव या ठिकाणी संभाव्य चर्चेमध्ये आहे. त्याचबरोबर प्राध्यापक डॉक्टर अनिल जगताप यांनी नुकताच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे, जे गोखली येथील आहेत. त्यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत आहेत. याबरोबरच साठेपाटा येथील भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते संदीप खटके, त्याचबरोबर आसू येथील प्रमोद झांबरे जे धडाडीचे कार्यकर्ते आहेत राजगटाचे, पवारवाडी येथील जितेंद्र पवार, त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे गुणवरे येथील तुकाराम गावडे पाटील, त्याचबरोबर तामखेडा येथील गोरख शिंदे, पवारवाडीचे अनिल जाधव, त्याचबरोबर सरडे येथील माजी सरपंच दत्ता भोसले, त्याचबरोबर शेंडे फौजी चंद्रकांत जगताप आदी नावे या ठिकाणी चर्चेत आहेत. खर तर गुणवरे जिल्हा परिषद गटावरती गेल्या काही वर्षांपूर्वी अनुसूचित जातीचे आरक्षण पडले होते. पुन्हा एकदा आरक्षण पडते की काय अशी शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर आसू येथील ॲडव्होकेट जीवन पवार यांचंही नाव या ठिकाणी प्रामुख्याने चर्चेमध्ये आहे. आरक्षित जर हा मतदारसंघ झाला तर यामधले आणखीन वेगळी नावंही या ठिकाणी येऊ शकतात. या जिल्हा परिषद गटामध्ये पूर्वी मुंजवडी हे गाव होतं, त्याचबरोबर निंबळक हे गाव होतं. निंबळक या गावामधील काही जण इच्छुक होते, मात्र हे गावच या जिल्हा परिषद गटातून इतर गटामध्ये गेल्यामुळं त्या इच्छुकांच्या आशेवरती काही प्रमाणात आता पाणी फिरलेले आहे. अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढे हे सर्व इच्छुक उमेदवार आहेत. आणखीन जर यापेक्षा कोणी इच्छुक असेल त्यांनी जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करावी. इच्छुकाने आमच्यापर्यंत नावे पोहोचवावीत, कारण आरक्षणानंतरही पुन्हा एकदा व्हिडिओ बनवला जाणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी तुम्हाला काय वाटतं, गुणवरे जिल्हा परिषद गटामधून संभाव्य उमेदवार कोण कोण असू शकतात जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. तुम्ही जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिलं असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.